नमस्कार. न्यूजनामा बातम्यांचा जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. महाराष्ट्रभर जिल्हा परिषदेचे लिपिक वर्गीय कर्मचारी सुरुवातीला 16 फेब्रुवारीपासून असहकार आंदोलनाला त्यांनी सुरुवात केलेली होती. आता आजचा हा तिसरा दिवस आहे. काम बंद आंदोलनाला त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचं कामकाज ठप्प झालं आहे. आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत. सर, आपलं नाव सांगा. काय आपल्या मागण्या आहेत? कशामुळे आपण काम बंद आंदोलन ठेवले? कोण याच्यामध्ये सहभागी आहे? या ठिकाणी मी प्रथम सांगतो की मी दीपक सावणगेरकर, मुख्यालयाचा अध्यक्ष आहे. जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटना, जय महाराष्ट्र संघटना, शासकीय नियम शासकीय संघटना या माध्यमातून आम्ही हा लढा सुरू केलेला आहे. लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांची वेतन त्रुटी दुरुस्त होणे खूप गरजेचं आहे. वेतन खूप कमी आहे त्यांना. तसंच या बाबतीत पदोन्नतीचे स्तर कमी करणे गरजेचं आहे. पदनामात बदल करणे गरजेचं आहे. आणि सर्वांची एक जुनी मागणी जी आहे की जुनी पेन्शन लागू करा. यासाठी आम्ही 16 तारखेपासून असहकार आंदोलनामध्ये सहभागी झालो आहे. शासनाला एक विनंतीवजा सूचना आम्ही त्या ठिकाणी केली की आमच्या जी काही मागण्या आहेत तुम्ही त्याचा विचार करावा. परंतु सरकारने 20 तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारे या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे आम्ही 23 तारखेपासून या ठिकाणी काम बंद आंदोलन सुरुवात केलेली आहे. त्या 23 तारखेला आम्ही या ठिकाणी सर्व ब्लॉकचे जे काही कर्मचारी आहेत, गट स्तरावरचे सर्व कर्मचारी या मुख्यालय या ठिकाणी जिल्हा परिषदेला उपस्थित झाले. या माध्यमातून सर्वांनी उपस्थित होऊन शिवसरांना एक निवेदन दिलं की आजपासून आम्ही 23 तारखेपासून बेमुदत काम बंद आंदोलन छेडलेलं आहे. याच माध्यमातून या ठिकाणाहून आम्हाला पोलीस प्रशासनाने काही सूचना केल्या की खंडोबा यात्रा आणि इतर काही कामांमुळे प्रशासन व्यस्त आहे, तुम्ही ट्रॅफिक करू नका. या माध्यमातून तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर डायरेक्ट जा. त्या माध्यमातून त्यांच्या सूचनांचं आम्ही पालन केलं आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही सर्व एकत्रित झालो, सर्व बांधव या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी निदर्शने करून कलेक्टर मॅडमलाही आम्ही निवेदन दिलेलं आहे की शासन स्तरावर आमच्या ही जी काही मागण्या आहेत तुम्ही पोच करा आणि तात्काळ हे संपाच्या अनुषंगानं कसा निकाली लावता येईल आणि आमच्या मागण्या कशा पूर्ण होतील आणि कर्मचारी वर्ग पुन्हा कसं कामावर जाईल या अनुषंगानं आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. परंतु अद्याप ही शासनानं याची दखल घेतल्याची अद्याप ही दिसून येत नाही. आज तिसरा दिवस आहे संपाचा. एक ऑन पेपर कोणतंच सरकारकडून आलेलं नाही की तुम्हाला बैठकीला बोलवलं आहे. जय महाराष्ट्र संघटनेचे जे काही राज्याध्यक्ष आहेत त्यांच्या नावे काही कोणतं पत्रही आलं नाही. त्यामुळं अजूनही संभ्रम अवस्था कायम आहे. त्यामुळं आम्ही एक मागणी करतो आहे की राज्यस्तरावरच्या सर्व कमिट्या जी काही संघटना आहेत त्यांनी एकत्रितपणे यावं आणि ही भरडला जाणार जी काही कर्मचारी वर्ग आहे, काही राज्यस्तरावरची संघटना म्हणतात की आमचा काही संबंध नाही आहे असा आहे, पण ते तर नेतृत्व सर्व कर्मचाऱ्यांचं करतात. त्यामुळं कर्मचारी भरडला जाणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी आणि कर्मचारी कसा आपल्या कामावर येईल मागण्या पदरात पाडून त्याचं सर्वांनी लक्ष घ्यावं अशी विनंती मी या ठिकाणी करतो. बरोबर. असं काय कारण आहे की शासन चालढकलपणा करत आहे, तुमच्या मागण्या मान्य केल्या जात नाही आणि आतापर्यंत तुम्हाला कोण कोण पाठिंबा दिला आहे? आत्तापर्यंत आम्हाला सर्व संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे. शिक्षक संघटना आल्या होत्या, शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला. परत ग्रामसेवक संघटनेचा आम्हाला पाठिंबा आहे. त्यानंतर अंगणवाडी कर्मचारी संघटना ती आली होती, त्यांचा पण पाठिंबा आहे आम्हाला. सर्वच संघटनांचा पाठिंबा आहे आणि शासन का चालढकल करतं हे काही कळून येत नाही. तरी सगळ्या संघटना आमच्या पाठिंबा असून पण अजूनपर्यंत काही निर्णय दिलेला नाही. आमदार विक्रम काळे तर पाठिंबा दिला. आमदार विक्रम काळे पण आले होते, त्यांनी पाठिंबा दिला आम्हाला आणि ते सभागृहात मुद्दा मांडतो असं त्यांनी सांगितलं. होय, अगदी बरोबर आहे. मॅडम, काय सांगाल? तुमचं नाव सांगा, तुमचं पद सांगा, काय तुम्ही मागण्या घेऊन हे आंदोलन करताय? 16 तारखेपासून म्हणजे जवळपास आता आज 10-12 दिवस होत आहेत, तरी तुम्हाला न्याय मिळत नाही, काय सांगाल? मी वनिता राहुल माळवतकर, शिक्षण विभाग प्राथमिक येथे कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदावर कार्यरत आहे. आज रोजी जे असहकार म्हणून होती, पण सोमवार आज तिसरा दिवस आहे काम बंद आंदोलनाचा. पण शासन आज रोजीपर्यंत निवेदन देऊनही दखल घेतली जात नाही. आज रोजी 25 तारखेला बैठक घेऊन निर्णय घेणार म्हणले, पण त्या निर्णयाच्या अनुषंगाने पत्रही देखील काढून आम्हाला सांगण्यात आलेलं नाही. म्हणजे ह्याचा अर्थ लिपिक वर्गीय म्हणजे खूप कमी लेखलं जात आहे हे याच्यावरून दिसून येतं. आणि मला सांगायचं म्हणजे सर की ह्याच्यामध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ सहाय्यकच आहेत, कारण लिपिक वर्गीय संघटना ह्याचा अर्थ की त्याच्यामध्ये OS कक्षाधिकाऱ्यांनी पण सहभाग नोंदवला पाहिजे. पाठिंबा देऊन फक्त उपयोग होत नाही, संपात सहभाग घेऊन त्यांना शासनाकडे दखल घेण्याबाबत विनंती केली पाहिजे. आणि खूप मोठ्या आमच्या काही मागण्या नाहीत, खूप छोट्या गोष्टी आहेत, तरी पण लिपिक वर्गीय म्हणून त्यांना कायम कमी लेखलं गेलं आहे. सर, अगदी बरोबर आहे. लिपिक वर्गीय म्हणून कायम कमी लेखलं जातं आहे आणि एकूणच काय तर ह्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी घेतला.
कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, न्यूज नामा, लातूर.